स्मार्ट मीटरबाबत वीज ग्राहकांच्या मनातील शंका, गैरसमज दूर करण्यासाठी आणि या मीटरची वास्तविकता आणि फायदे थेट सांगण्यासाठी महावितरणच्या नाशिक परिमंडळाने पुढाकार घेतला. शनिवारी परिमंडळातील सर्व उपविभागीय कार्यालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या संवाद मेळाव्याला जवळपास 5,000 वीज ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांना स्मार्ट मीटरच्या उपयुक्ततेची माहिती दिली. सोबतच थेट जागेवर चेक मीटर आणि प्रात्यक्षिकांद्वारे त्यांच्या शंकांचं निरसन केल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केलं. यामध्ये नाशिक परिमंडळात 4,993 ग्राहकांनी मेळाव्याला उपस्थिती लावली. त्यांच्याशी झालेल्या संवादातून बहुतांश ग्राहकांनी स्मार्ट मीटर लावण्याची मागणी केली असून त्यापैकी तात्काळ आज 119 स्मार्ट मीटर बसविण्यात आले. स्मार्ट मीटरची कार्यपद्धती, अचूकता आणि फायदे समजावून गैरसमज दूर करणं आणि वीज बिलासंदर्भातील तक्रारींचे प्राधान्यानं निवारण करणं हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अधीक्षक अभियंते अनिल थोरात, जगदीश इंगळे आणि रमेश कुमार पवार यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. मेळाव्यात ग्राहकांना काळानुरूप वीज मीटर बिलाच्या तंत्रज्ञानात होत गेलेल्या बदलांची माहिती देण्यात आली. स्मार्ट मीटर हे अत्यंत अचूक असून ग्राहकांच्या प्रत्यक्ष वीज वापर जेवढा आहे तेवढीच नोंद यामध्ये केली जाते. त्यामुळे बिलिंगच्या तक्रारी कमी झाल्याचं यावेळी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. मेळाव्यात आलेल्या ग्राहकांच्या शंका दूर करण्यासाठी एका सिरीजमध्ये स्मार्ट मीटर आणि इतर मीटर लावून त्यांचे थेट प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच घरातील वायरिंग लिकेजमुळे मीटर कशा प्रकारे वेगानं फिरतं हे देखील प्रयोगाद्वारे समजावून सांगण्यात आलं. यासोबतच ग्राहकांना महावितरणचे महावितरण ऊर्जा ॲप डाउनलोड करून दैनंदिन वीज वापराची माहिती दाखवण्यात आली. स्मार्ट मीटर हे स्वयंचलित पद्धतीने रीडिंग घेतं, त्यामुळे मानवी हस्तक्षेप टळतो आणि अचूक बिल मिळतं. ज्या ग्राहकांना वीज बिल वाढीव असल्याची शंका आल्यास त्यांनी आपल्या घरातील आर्थिंग तपासून घ्यावं. तसेच विद्युत सुरक्षेसाठी RCCB बसवून घेण्यासंदर्भात सुद्धा आवाहन करण्यात आलंय. या संवाद मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद पाहता आगामी काळात याची व्याप्ती अधिक वाढली जाणार आहे. लवकरच प्रत्येक शाखा कार्यालय निहाय अशाच मेळाव्यांचं आयोजन करण्यात येईल अशी माहिती महावितरणातर्फे देण्यात आली. हा संवाद मेळावा यशस्वी करण्यासाठी नाशिक परिमंडळातील सर्व कार्यकारी अभियंते, उपअभियंते, अधिकारी, वित्त आणि लेखा विभागाचे कर्मचारी आणि जनमित्रांनी परिश्रम घेतला. ग्राहकांनी स्मार्ट मीटरबाबत पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता या तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा असं आवाहनही महावितरणाने केलं. तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा. सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.